वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आजची व्हिडिओ आहे नाईटवर, म्हणजे नाईटला धंदा होतो, किती होतो, काय होतो आपण बघू. आणि नाईटवर व्हिडिओ आहे. नाईटमध्ये किती धंदा प्रॉफिट आहे का नाही नाईटला आपण आज बघण्यासाठी आलेलो आहे. चला, पहिली बुकिंग बसलेली आहे आपल्याला कल्याणनगर दाखवली 18 किलोमीटरचे. 18 किलोमीटरला किती पैसे होतात आपण चेक करू. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. कुठे 18 स्वतःशिवाय दुसऱ्याला महत्व कधी स्वतः पहिलं परत बाकीचे सगळं. 18 किलोमीटरचा ड्रॉप झालेला आहे आपला. ड्रॉप झाल्याच्या नंतर आपल्याला उबेरने दिल्यात फक्त 254 रुपये आणि मीटरने भेटल्यात 314 रुपये. आता बघा मीटरचा फायदा किती, उबेरचा फायदा किती नाईटला. आपलं कल्याणनगरचा ड्रॉप झाल्याच्या नंतर आपल्याला तिथनंच पडली विमाननगरचे 60 रुपये दाखवले होते 3 किलोमीटरला. पर किलोमीटर 20 रुपयाचा रेट नाही होता, म्हणून म्हटलं चला, म्हणजे चालतंय म्हटलं. विमाननगरच्या मॉलचे इथं आलो आता जस्ट. मॉलच्या इथनं कुठली वाजते काय वाजते बघू आणि किती धंदा होईल आपण हे पण बघू. आपल्याला मॉलच्या तिथनं एक स्वारगेट म्हणून बसवलं होतं त्यांनी. स्वारगेट म्हणून बसवलं आणि ते येरोड्याच्या इथंच उतरले. त्यांना 10 रुपये प्यायची होती म्हणून आणि तिथं थांबलो आपण. तिथनं लगेच आपल्याला पडली आता 14 किलोमीटरची वाघोली. तर वाघोलीचं पिकअप बघू काय होते काय नाही, मीटरने येतात का नाही. 14 किलोमीटरला 246 रुपये दाखवले. बघू आपण मीटरने उबेर नाही बुक केली, मीटरने हो कंपल्सरी मीटरच आहे. 09 0989. तर आपण विमाननगरच्या मॉलला होतो. मॉलवरनं स्वारगेट म्हणून कस्टमरला बसवलं आपण खरं तरी. आणि ते स्वारगेट म्हणून उतरलं कुठं, त्यांना 10 रुपये प्यायची होती. ते उतरलं येरोड्याच्या मेट्रो स्टेशनच्या तिथंच उतरलं ते. मग ते उतरलं येरोड्याच्या मेट्रो स्टेशनच्या तिथनं मग मी काय केलं, तिथंच बसलो. तिथनं मला पडली वाघोली दाखवलं 14 किलोमीटर. पण त्यांनी लोकेशन चुकीचं होतं त्यांचं, त्याच्यामुळं वाघोलीच्या अलीकडंच होतं त्यांचं. 13 किलोमीटरची बुकिंग होती. 13 किलोमीटरला मला झाले 236 रुपये. आता 236 वाघोली मला मेन स्वारगेट परवडली असती तर आता रिटर्न वाघोलीला आणलं आहे उबेरने. आता वाघोली परवडते का स्वारगेट परवडली असते आपण बघू. रात्रीचे 10:30 वाजून गेलेले, 11 वाजायला आलेले आहेत. तर 11 वाजायला आलेले आहेत म्हटल्यावर वाघोलीतनं काय पडणार आहे आपल्याला आणि कुठली बुकिंग आणि कुठं जाणार आपण. आज नाईटला आलेलो आहे. जर घराच्या नाईटच्या पिरियडमध्ये लवकर जर घराच्या साईडला गेलो तर आपण घरी जाऊ शकतो. पण जर नाही गेलो तर फुल नाईटमध्ये धंदा किती होतो हे आपण बघू. अर्धा तास बसल्याच्या नंतर आत्ता आपल्याला पडलेली आहे खराडी. आता खराडीचं जाऊ पिकअपला. खराडीचं काय 6 किलोमीटर 106 किती रुपये दाखवलं. चेक करू किती दाखवलेत बिल आणि आपण मीटरने जाणार त्याच्यावर बघू. मीटरने जायला लागतं माहिती ना मॅम. मीटर कंपल्सरीच आहे. अंदाज किती लागेल मीटर? काहीच अंदाज नाही. 10-5 रुपये इकडे तिकडे होती तेवढी गॅरंटी. आता काय ट्रॅफिक नाही आहे त्याच्यामुळे 10-5 रुपये इकडे तिकडे होते, एवढाच फरक पडतो. पण लोकेशन टू लोकेशन असेल तर, लोकेशन जर चुकलं इकडे तिकडे झालं तर मग हॉटेल आहे ना तिथंच आहे. एवढं नाही माहिती मला. ती OTP काय 9355.
आपण आलो होतो खराडीतनं वडगाव शेरीला ड्रॉप झाला. वडगाव शेरीचं आपल्याला भेटले 105 रुपये भेटले, म्हणजे वाघोली खराडी चौकातलेच भेटले. तिथनं लगेच आपल्याला भाडं भेटलं पुणे रेल्वे स्टेशनला घेऊन आलेलो मीटरने यांना. प्रायव्हेट भाडं होता, प्रायव्हेट भाड्याचे 250 रुपये भेटले आपल्याला. तर बघू रेल्वे स्टेशन पाठीमागं आहे. रेल्वे स्टेशनवर कुठली बुकिंग पडते बघू. आपल्याला बसली खडकवासला दाखवलंय. मीटरला त्यांना म्हणलं होतं मीटरने जायला लागेल म्हणून. ते म्हणले चालते चलेगा बोले, आ जाओ बोले. म्हणलं चला लवकर निघावं आपल्या एरियामध्ये. 16-17 किलोमीटरची तर आहे अंदाज, 16-17 म्हणा, थोडंफार जास्त म्हणा. 300 दाखवलं उबेर कसलं थर्ड क्लास आहे सगळ्यांनाच माहिती आहे. आता बघू आपल्याला किती मिळतात आणि मीटरने किती होतात नाईट मोडमध्ये, बघू आपण. आणि ही लास्ट राईड आहे, नाईट काय आपण पूर्ण मारून नाही शकत. आपलं गप घरचं 2 घास खायचे आणि घरी गप जायचं. 6058 आत्ता आपण पुन्हा रेल्वे स्टेशनवरून आलो होतो क्रिकेटवाडीच्या क्रिकेटवाडीच्या इथनं आर्मी एरियामध्ये गेलो होतो. आपल्याला उबेरने दिले फक्त 314 रुपये नाईट मोडमध्ये. आणि मीटरने घेऊन आलो होतो मी. मीटरने दाखवले 376 रुपये. 80 रुपये त्यांनी कस्टमरने पे केले. आता एवढा डिफरंट आहे उबर, ओला आणि रॅपिडो. ह्यांच्याकडे सरकारचं का लक्ष जात नाही हे कळत नाही. आणि आम्ही अपेक्षा करतो अजून तरी की तो जो सरकारी ॲप येणार आहे तो सरकारी ॲप येणार कधी नक्की. 2 वाजलेले आहेत. आता काय वाजायचं तर वातावरण वाटत नाही. आता आलो क्रिकेटवाडीपर्यंत तर वाटायला लागले घराकडे निघावं. बघू जाऊ नाही तर घराकडे. आता काय रात्रीचे मेन गाडी चालू आहे, हेच जास्त भुकतात. हे भुकले की भीती वाटते. आलो आपण आता जस्ट पिकअपला. बघू काहीतरी आबरूचे का फन टाईम काय तर बसलेली. आपल्याला भेटला 3 पिदाडी, 2 पुरी आणि 1 पोरगा. आता त्यांना आणलं. इथं दारू भेटती का नाही मलाही माहिती नाही, पण इथं मी जेवायला आलो होतो त्यावेळी इथे भेटली होती नवले ब्रिजच्या मागं. लॉस पॉलिशिंग काहीतरी लिहिलेलं आहे ह्याचं. आणि सोना गार्डन म्हणून आहे. सोना गार्डनचे तर मी मागच्या वेळी बघितलेली, ते बी किती 10-11 वाजता बघितलं ना. आत्ता मला नाही माहिती. आता बघू ह्यांचं बिल किती होणार हे मी मजा आहे तुम्हाला बघण्यासाठी. की ह्यांना रिटर्न बी घेऊन जायचं असणार आहे दारू पिणार म्हटल्यावर. बघू आता किती होतं यांचं, एकच बिल कितीचं होतं बघू आपण. त्यांना सोडलं परत रिटर्न आणून. थोडंसं मला वाटलं फेअर कमी झालं आहे. 9.5 किलोमीटरला 223 रुपये मला भेटलेत. माझं बघता आता पूर्ण रोड मोकळे आहेत. माणूस बघायचं हे नाही, आपण पाहिजे तसे व्हिडिओ काढू शकतो नाईटला. आता बघू आलो आहे परत नांदेड सिटीत. 9.5 किलोमीटरला आपल्याला भेटलेले 223 रुपये. आता पुढचं बुकिंग कुठली पडते अजून माहिती नाही. ह्यांची मला थोडीशी परवडली जाऊन येऊन, म्हणजे कसं आपलं परत आपल्यात एरियात आलं आहे. इथले इथं 200 रुपये कमवले. आता बघू ह्याच्या पुढं कुठली स्वारगेट बिरगेट कुठली पडते का स्टेशन बिशन. कारण की आत्ताच एक राऊंड जर स्टेशन बिशनचा झाला तर लय परवडणार आहे. हो नाईट तर पूर्ण सुनसान आहे. बघू कुठली पडते. वाजले रात्रीचे 3 वाजल्यात. बुकिंग तरी काय वाजना. सगळा रोड सांसून बघायला भेटतोय. काय करावं काय कळना. घरी जाऊ म्हणायला लागले, पण तासभर थांबलं तर 4-4:30च्या नंतर बुकिंग 4 वाजता वाजायला चालू होतात बऱ्यापैकी बुकिंग. काय डोकं चाललं ना. झोप तरी डोळ्यावर अजून आली नाही बऱ्यापैकी. झोप आली की इथले तर घर आहे त्याच्यामुळे एवढं लोड येणार नाही. बुकिंग पण एवढं वाजना. काय करावं, एकही बुकिंग वाजून नाही. एकही नाईट आहे पूर्ण अख्खा सुनसान रोड. आपण आहे आत्ता धायरी फाट्याला बघितलं गेलं. झोप यायचे काम धंदे झालेले आहेत. 4 वाजलेले आहेत.
4 वाजले तरीही मोकळ्यात फिरणं चालू आहे सध्याला सगळ्यांचं. कारण की थंडी वाजती आहे बऱ्यापैकी. थंडीमुळं कोण रिक्षा बुक करणार नाही असं मला तरी वाटतंय. तर काय होईल काय माहिती नाही अजून. 4 वाजल्यात आता वाटायला लागले जावं घरी, एडिट करावे आणि व्हिडिओ अपलोड करावे. कारण की काहीच उपयोग नाही. सकाळी रात्रीचं फक्त काय आहे 3-4 भाडे मोठे लागले. आता मी एक 250 रुपयाचं लागलं आणि 250 नंतर एक 380 रुपयाचं लागलं. ह्या 2 भाड्यांमुळं माझा धंदा कवर झाला. आता बघू इथनं काय नाही वाजलं तर मग वाटतंय मला तरी जावं आता घराकडे निघून. आता काय विषय नाही, आता संपला विषय वाटायला लागले. आणि सकाळ झाल्याच्या नंतर म्हणतोय हा प्रश्न बघा, सकाळी 4 वाजायला आलेले 4 वाजता मी हा प्रश्न टाकतोय की विषय संपलाय म्हणून. तर विचार करा धंदा आहे का रिक्षा लाईनमध्ये. उघड नशीब आजमावण्यासाठी जर धंदा करायचा ही टेक्निक झालेली आहे. फक्त नशिबावर ठेवायचं धंदा किती वेळ काय होईल. कारण मी आज दुपारी आलो होतो गाडीवर, तर मी 3 तास बसून होतो. 3 तासाच्या नंतर म्हटलं घरी गेलो, जेवण केलं, झोपलो आणि नंतर मग बजरंगबलीला जाऊन आलो. मारुती मंदिर बावधनमधलं जे मारुती मंदिर आहे त्याला जाऊन आलो फिरून. नंतर म्हटलं मग 8 वाजता म्हटलं की आता जावं थोड्या वेळ तर गाडीवर. तेव्हा 8 वाजता गाडीवर आल्याच्या नंतर 8 वाजता गाडीवर आल्याच्या नंतर माझा आत्ता धंदा झालेला आहे काही नाही म्हटलं तर 1600-1650 रुपयाचा घरात धंदा झालेला आहे. आता वाजलेले 3 वाजता कंप्लीट झालं आहे. 1 तास बसूनच आहे आपण क्लिअर. आता बघू 1600च्या पुढं काय धंदा होईल का 1600वर स्टॉप होईल. मग उद्या येऊन काही 600 रुपये 600-700 रुपये तर आरामात होतील. आजचा उद्याचा 1000 रुपये धंदा झाला म्हणायचं. मग आत्ता जर घरी गेलो निघून तर मला वाटतंय की परत डबल गाडीवर यायला लागणार. आणि जर आत्ता जर इकडं राईट टर्न मारून धायरीकडे गेलो तर 600-700 रुपये तर आरामात धंदा कवर करून दुपारपर्यंत झोप घेऊन आपण रिलॅक्स झोपू शकतो, आराम करू शकतो. उद्या कसं आहे रविवार आहे, उद्या काय खायचं असेल तर काय उद्या म्हणजे आजच रविवार आहे, आजच काय खायचं असेल तर खाऊन पण शकतो. पण राईट टर्न मारायला लागेल मग मला. आणि जर मला उद्या यायचं असेल तर काही करून मला सरळ घरी जाऊन झोपे जायला लागेल गाडीवर यायचं असेल तर. बघू आता काय होते काय नाही नशीब. आपण चाललोय राईट टर्न मारून धायरीला नशीब आजमावण्यासाठी. होईल ते जाईल.